मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रेक इन मराठीच्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या लॅपटॉपमधून किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलमधून CSC मधून कशा प्रकारे फार्मर आयडी किंवा किसान ओळखपत्र कशा प्रकारे बनवू शकता तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, त्याच्या आधी आपण किसान ओळखपत्र बनवायच्या आधी आपण जाणून घेणार आहोत ते कशा प्रकारे तुम्हाला आवश्यक आहे आणि कशासाठी ते तुम्हाला काढायचं आहे। म्हणजे मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे ते कशासाठी उपयुक्त आहे आणि का काढलं पाहिजे तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, फार्मर आयडी असेल तर तुम्हाला PM किसानचे जे काय 2000 रुपये हप्ते येणार आहेत ते म्हणजे PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मानचे जे काय 2000 हप्ते आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत। हे कार्ड काढल्यानंतर नसेल काढले तर तुम्हाला मिळणार नाही आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। एकाच पर्यायामध्ये अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे। या कार्डमुळे तुम्हाला डिजिटल पद्धतीने तुम्हाला पिकाचे मर्यादेनुसार KCC कर्ज मिळणार आहे। शेतातील माती मृदा आरोग्य बद्दल योग्य माहिती समजून घेता येणार आहे। पिकावरील रोगाच्या प्रादुर्भावाचा अंदाज समजून घेता येणार आहे। शेतातील माती मृदा आरोग्य बद्दल योग्य माहिती समजून घेता येणार आहे। पिकावरील रोगाच्या प्रादुर्भावाचा अंदाज समजून घेता येणार आहे आणि शेतकऱ्यांना डिजिटल पीक कर्ज, पीक विमा आणि हमी भाव खरेदीसाठी हे उपयुक्त ठरणार आहे। अशा प्रकारे याचा उपयोग होणार आहे। त्यामुळे तुम्हाला प्रत्येकजणाने काढून घ्यायचं आहे आणि ते काढून घेणं सुद्धा गरजेचे आहे। तर तुम्हाला आता मी माझ्या लॅपटॉप स्क्रीनवर नेतो आणि कशा प्रकारे काढायचं ते दाखवतो। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला विनंती करतो की जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपले ट्रेक इन मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, चालतं व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही लिंकवर क्लिक केल्यानंतर ह्या इंटरफेसला येणार आहात, पण तुम्हाला 3 नंबरला लॉग इन विथ CSC हा ऑप्शन दिसेल। या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। तुम्ही ती स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल। इथे तुम्हाला तुमचा युजर नेम पासवर्ड टाकून आणि जो समोर दिलेला कॅप्चा आहे तो टाकून तुम्हाला इथे साइन इन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। तुम्ही साइन अप करून घेतो। परत तुम्ही लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि ऑथेंटिकेशनमध्ये OTP सिलेक्ट करायचा किंवा बायोमेट्रिक तुम्ही सिलेक्ट करू शकता। जर आधार कार्ड मोबाईल लिंक नसेल तर तुम्ही बायोमेट्रिकने सुद्धा करू शकता। आता मी ते OTPने करणार आहे। ते इथे आधार नंबर टाकणार आणि आधार नंबर टाकून एंटर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या जो आधारला रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक OTP जाईल। तो OTP तुम्हाला टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। आता मी माझा आधार नंबर टाकून एंटर OTP करून OTP टाकून व्हेरीफाय करून घेतो। आधार नंबर व्हेरीफाय केल्यानंतर आता तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आणि मेल ID व्हेरीफाय करायचे आहे। मेल ID व्हेरिफिकेशन हे कंपल्सरी नसणार आहे, फक्त तुम्हाला तुमचा एक मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे, तो कंपल्सरी आहे। तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि एंटर करायचा। एंटर केल्यानंतर जो तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल तो OTP टाकून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। आता मी इथे माझा मोबाईल नंबर टाकतो आणि व्हेरीफाय करून घेतो। त्याच प्रकारे मोबाईल नंबर व्हेरीफाय केल्यानंतर खाली फार्मर डिटेल्स असा ऑप्शन असेल, तुम्ही ते बघू शकता। इथे फार्मर डिटेल्समध्ये तुम्हाला तिथे तुमचं मराठीत नाव टाकायचं आहे पूर्णपणे। तुम्हाला तुमचे मराठीत पूर्णपणे नाव टाकल्यानंतर नेम मॅच स्कोर हा 100% झाला पाहिजे, हे लक्षात घ्यायचं आहे। तुम्हाला इथे तुमचे नाव टाकून घ्यायचं आहे। आता मी इथे माझे नाव टाकून घेतो मराठीमध्ये आणि परत खाली तुम्हाला कास्ट कॅटेगरी आहे ना, तिथे तुमची जी कास्ट आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे। आता तुम्ही इथे बघू शकता मी आता इथे नाव टाकतो, संपूर्ण मराठीमध्ये नाव टाकून घेतो आणि नाव टाकल्यानंतर बरं तुम्हाला कास्ट कॅटेगरी निवडायची आहे आणि खाली इथे आयडेंटिफायर नेममध्ये म्हणजे तुमच्या वडिलाचं नाव टाकून घ्यायचं आहे। आता मी टाकून घेतो इथे स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता। आता मी पूर्ण नाव टाकले तिथं 100% झालेलं आहे। ते बघू शकता नेम मॅच स्कोर 100% झालेला आहे। इथे कास्ट सिलेक्ट केले मी, पण इथे आयडेंटिफायर नेममध्ये इथे तुमच्या वडिलाचं नाव अशा प्रकारे तुम्हाला इथे स्क्रीनवरती टाकायचं आहे। तुम्ही ते बघू शकता स्क्रीनवरती बघू शकता। तुमच्या वडिलाचं नाव टाकल्यानंतर खाली जे लाल अक्षरामध्ये नेम मॅच स्कोर आहे ते 100% होणार आहे। इथे तुम्ही अशा प्रकारे बघू शकता। आता तुम्हाला खाली स्क्रोल करता याचा तुमचा आधार कार्डचा फोटो इथे घेतलेला आहे। इथे न्यू बिझनेसमध्ये येस किंवा नो करत आहे। तुमचा असं तुम्ही बिझनेस करत असेल तर येस करा, नसेल तर नो करा। इथे तुम्हाला तुमचा पत्ता इथे मराठीमध्ये टाकायचा आहे। पत्ता टाकल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करत यायचं आहे। आता मी पत्ता टाकतो आणि खाली स्क्रोल करत येतो। अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता। खाली स्क्रोल करत आल्यानंतर लँड ओनरशिप डिटेल्समध्ये
तुम्हाला इथे ओनर सिलेक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता. आणि ऑक्युपेशन डिटेल्समध्ये ॲग्रिकल्चर अँड लँड ओनर इथे लँड ओनिंग फार्मर हे आलेलंच असेल. पण तुम्हाला खाली ऑप्शन असेल लँड फाइंड लँड डिटेल्स, तुम्ही ते बघू फेच लँड डिटेल्स हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. पण तुम्हाला सब डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे. आता मी ते माझा जिल्हा निवडतो. पण इथे सब डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला तुमचा इथे तालुका निवडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तालुका निवडून तुम्हाला इथे तुमचे गाव निवडून घ्यायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला जे तुमचे गाव असेल ते तुम्हाला लिस्टमधून निवडून घ्यायचे आहे. गावाची नावे आहेत या लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता. आणि इथे पण तुम्हाला तुमचा सातबाऱ्याचा नंबर टाकायचा आहे. जो सर्वे नंबर असतो, गट नंबर असतो, तो तुम्हाला टाकायचा आणि पुढे उपगट नंबर टाकून तुम्हाला इथे फाइंड हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला तुमचा गट नंबर टाकायचा आणि सबमिट ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली तुमचे लिस्टमध्ये नावे दिसली नाही आले तर काही वेळेस एरर सुद्धा येऊ शकतो, कारण वेबसाईट नवी आहे त्यामुळे टाईमही लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला नीट काळजीपूर्वक करायचं आहे. तुम्ही ते बघू शकता. आता मी काय करतो, सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घेतो. परत साईडला खाली एक तुम्हाला तिथे हिरवी पट्टी दिसेल, त्यामध्ये लिहिलं असं माय नेम इज नॉट लिस्टेड नॉट लिस्टेड असं येईल. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. परत तिथे तुम्हाला तुमचा गट नंबर टाकायचा आहे. परत तुम्हाला सब गट नंबर टाकून घ्यायचा. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. टाकल्यानंतर खाली लिस्ट ओपन होईल. त्या लिस्टमधून तुम्हाला तुमचे नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता मी सिलेक्ट करतोय, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा सब गट नंबर टाकायचा आहे. सब गट नंबर टाकल्यानंतर तुम्ही इथे खाली बघू शकता लिस्ट ओपन झालेली आहे. इथे तुम्हाला त्या लिस्टमधून तुमचे नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. टिकवरती नाव लिस्टमधून असे टिकवरती टिक करून तुम्हाला नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नाव सिलेक्ट केल्यानंतर परत तुम्हाला फार्मर लँड टाईपमध्ये इथे तुम्हाला ॲग्रिकल्चर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता. परत खाली स्क्रोल करत आहे. आयडेंटिफायर टाईपमध्ये सन ऑफ किंवा जे काय असेल तुमचं सिलेक्ट करून घ्यायचं आणि इथे तुमच्या वडिलाचं नाव टाकून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. मी नाव टाकतो अशा प्रकारे वडिलाचं. तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकता. नाव टाकल्यानंतर ॲड लँड डिटेल्सच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि परत तुम्हाला व्हेरीफाय ऑल लँड या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं. जर तुमचे एकापेक्षा अधिक गट असतील तर तुम्ही अशाच प्रकारे तुमचे गट इथून ॲड करून घ्यायचं आहे. नसेल तर तुम्ही व्हेरीफाय ऑल लँड या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय ऑल लँड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, तुम्ही बघू शकता. व्हेरीफाय ऑल लँड क्लिक खाली एक ऑप्शन दिसेल डिपार्टमेंट अप्रूव्ह. इथे रेव्हेन्यू सिलेक्ट करून घ्यायचं आहे. रेव्हेन्यू सिलेक्ट केल्यानंतर खाली जे टर्मिनेट छोटे टिक बॉक्स आहेत त्याचे तुम्हाला सर्व बघा ह्याच्यावर टिक बॉक्सवर टिक करून घ्यायचं आहे आणि खाली तुम्हाला सबमिट या ऑप्शन तुम्हाला करून सबमिट या ऑप्शन करायचं आहे. सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पण तुम्हाला येथे OTP किंवा बायोमेट्रिक तुम्हाला ऑथेंटिकेशन साइन करून घ्यायचं आहे. आता मी OTPने करतोय. जर आधारला कस्टमरच्या मोबाईल नंबर लिंक नसेल तुम्ही बायोमेट्रिकने सुद्धा करू शकता. पण मी आता OTPने करतोय कारण कस्टमरचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे. याचे तुम्हाला काय करता, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, म्हणजे कस्टमरचा आधार नंबर टाकायचा आणि गेट OTP या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे. आधारला लिंक जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर OTP जाईल. तो OTP टाकून तुम्हाला सबमिट करून घ्यायचं आहे. आता मी आधारला OTP टाकून सबमिट करून घेतो. तुम्ही बघू शकता. आता मी कस्टमरच्या आधारचा जो लिंक मोबाईल नंबर आहे त्याच्या OTP आलेला आहे तो OTP टाकतोय आणि तो OTP टाकून मी सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घेणार आहे. खाली सबमिट ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता. या सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घेतो. OTP सबमिट केल्यानंतर नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल. तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकता. म्हणजे तुमचा अर्ज सबमिट होत आहे. अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता. इथे तुमचा अर्ज क्रमांक सुद्धा आलेला असेल, रेफरन्स नंबर सुद्धा आलेला असेल. पण तुम्हाला डाउनलोड PDF ऑप्शनवर क्लिक करून PDF डाउनलोड करून घ्यायची आणि त्याची प्रिंट काढून तुम्हाला 3 पानाची प्रिंट आहे ती प्रिंट काढून तुम्हाला कस्टमरला द्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आता मी आधी इथे प्रिंट डाउनलोड करतोय, म्हणजे सेव्ह करून घेतोय. सेव्ह केल्यानंतर ती प्रिंट काढून कस्टमरला द्यायची, म्हणजे तुमचं काम झालेलं आहे. आता स्टेटस कशा प्रकारे चेक ते तुम्हाला सांगतो. तुम्ही होम पेजला आल्यानंतर परत कस्टमरचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर एंटर ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे. एंटर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला जो तुम्ही आता फार्मर ID काढलेले आहे त्याचे तुम्हाला स्टेटससुद्धा शो होईल. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आता मी ते कस्टमरचा आधार नंबर टाकतो. आधार नंबर टाकल्यानंतर एंट्री ऑप्शनवर क्लिक करून घेतो. एंट्री ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं कस्टमरचा स्टेटस शो होऊन जाईल. तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आता कस्टमरचा स्टेटस शो झाला आहे. अप्रूव्हल व्हेरिफिकेशन स्टेटस पेंडिंग दाखवत आहे. अप्रूव्हल झाल्यानंतर ते अप्रूव्हड शो होईल. अशा प्रकारे तुम्ही स्टेटससुद्धा बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपले ट्रेक विथ माहिती YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो.